दोघांचेही आभार। तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। बातमी धाराशिवची आहे। धाराशिव जिल्ह्याला देखील पावसाचा तडाखा बसतोय। भूम, परांडा या तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आहे। अनेक भागात जनजीवन विस्कळीत आहे। पावसामुळे छोटे मोठे तलाव फुटले आहेत, नदी नाल्यांना पूर आहे, अनेक रस्ते बंद आहेत। पावसामुळे जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांच्याकडे। काकासाहेब, काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच धाराशिव जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय ना। अक्षरशः प्रत्येक गावात पाणी आहे, रस्त्याचा संपर्क तुटलेला आहे। आता मी उभा आहे भूम तालुक्यातील आंबी या गावात आणि या आंबी गावातलं प्रसिद्ध मंदिर असलेलं अंबिका मंदिर आता पाणी मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागलंय आणि यामुळे आता गावाचा संपर्कही तुटलेला आहे। याच नदीतून एक टमटमी फसल्याचं चित्र तुम्ही पाहू शकताय आणि अनेक गावाचा संपर्क तुटल्याची आता घटना समोर येत आहेत आणि प्रशासनाकडून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात असलं तरी लोकांचा संसार अक्षरशः पाण्यात गेल्यानं लोकांना मोठा त्रास होत असल्याचं समस्या आहे। अनेक लोक आता या पावसात अडकल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे। आता माझ्यासोबत काही गावकरी आहेत। बाबा, काय सांगाल, काय झालं नेमकं? काय आहे बघा, रानात वस्ती, रात्री गावात आलोय। खंडिक शेर राहायचं दोघा जणांच्या तिथं, पण त्या जनावर यायचं वाहून गेलंय का असं नदीच्या आत इतकाच अंतर आहे नदीचा। वाहून गेलं तर काय आम्हाला अजून साधनच नाही जायला, ह्याच्या पुढे नाही बोलायचं। काय परिस्थिती आहे? हे बघा, ही वयस्कर मंडळी तुम्हाला आता सांगतायत, पर्जन्यवृष्टी अतिशय जोरदारपणे झालेली आहे। 6:30ला पाऊस चालू झाला काल रात्री, तर 2 वाजल्या तरी पाऊस उघडायला तयार नाही। पूर्ण रात्रभर पावसाने थैमान घातलं या गावामध्ये आणि शेती पिकांचं बी अतोनात नुकसान झालंय। सोयाबीन असेल, ऊस असेल, कोणी जी काय वस्ती येतात गावाच्या भोवतालच्या वस्तींचा गावाशी संपर्क तुटलेला आहे। या 4-8 दिवसात विद्यार्थी काय शाळेत येत नाही आणि ज्यांची काय दुधाचा धंदा आहे त्या बी लेकरांना आपलं दूध डेअरीवर घालता येत नाही त्या बांधवांना। आणि दुसरं अजून हे 2 बांधवांचं काय झालंय, घरात पाणी शिरलंय जवळच्या आणि त्यांना म्हणजे त्यांचा प्रपंच खूप मोठं नुकसान झालंय त्यांचं। काय झालं, कोणत्या गावाचा संपर्क तुटला? आता करमाळा, खरडा, जामखेड या गावाचा परांडा, भूम या गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि आजूबाजू शेत वस्ती आणि खेडेपाड। लाईट रात्री 7 वाजल्यापासून बंद आहे, अजून आलेली नाही लाईटला पाणी जास्त आल्यामुळं काही प्रॉब्लेम सुटलेला नाही। नक्कीच संपर्क तुटलेला आहे, अनेक गावाचा संपर्क तुटला आहे। धाराशिव जिल्ह्यातील शाळांनाही शिक्षण विभागाने सुट्टी दिलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गिरीश महाजन देखील आता येणार असल्याची माहिती मिळते। अगदी आपण पाहतोय। धन्यवाद काकासाहेब, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। जसे आपले प्रतिनिधी म्हणाले की मंत्री गिरीश महाजन सुद्धा